तुम्हाला पण असं वाटतं का की मुलांना खुश करणं जास्त सोपं नाहीये? खरं सांगू का, जास्त अवघड सुद्धा नाहीये. आता आपल्या सगळ्यांना माहिती की मुलांना बाहेरचं खाणं जास्त आवडतं घरच्या भाजी चपातीपेक्षा. पण ते जर त्यांच्या आवडीनुसार करून दिलं ना, तर घरची भाजी चपाती सुद्धा मुलं आवडीने खातात. आता हा पराठाच बघा ना, यामध्ये मी फक्त उकडलेला बटाटा, पनीर, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, मुलांना आवडतं म्हणून चीज घालून घेतलेला आहे आणि त्यांच्याच आवडीचे पिझ्झा पास्ताचे जे मसाले असतात ते त्यामध्ये घालून घेतलेले, सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतले. पिठाचा गोळा थोडासा लाटून घेतलाय आणि त्यामध्ये हे सारण भरून घेतलेलं आहे. आणि मुलांना वेगळ्या आकाराचं आवडतं म्हणून चौकोनी आकाराचा हा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे, पाहू शकता. आणि तव्यावरती तुम्हाला तेल, तूप, बटर घालून घ्यायचंय. त्याच्यावरती हा पराठा छान तांबूस रंगाचा होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे. आणि बघा, मुलांच्या आवडीचा एकदम असा सॉफ्ट चीज पराठा इथे तयार झालेला आहे. सॉस, चटणी, दही बरोबर तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. आणि इतकं चीजी पराठा जर मुलांना खायला मिळत असेल तर मुलं नाश्त्याला सोडा, डब्याला सुद्धा हाच पराठा घेऊन जातील, अजिबात नाही म्हणणार नाही. तर मंडळी, तुम्ही सुद्धा हा पराठा नक्की बनवा. आणि हो, जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.